Unacademy e-learning platform India's one of the best and largest e-learning platform। इस ऐप के जरिए आप महाराष्ट्र स्टेट बोर्ड के एग्जाम्स बड़े ही आसानी से और अच्छे गुणों से पास कर सकते हो, क्योंकि आपको यहाँ मिलता है हर एक सब्जेक्ट के लिए तज्ञ शिक्षकों का मार्गदर्शन, साथ साथ अनलिमिटेड लाइव क्लासेस, वीडियोस, मॉक टेस्ट, पीडीएफ्स, डाउट सॉल्विंग सेशंस एंड मेनी मोर। यहाँ पर आपके लिए फ्री लाइव क्लासेस भी अवेलेबल है। इसके लिए आपको करना होगा अनअकैडमी ऐप को डाउनलोड एंड अनलॉक योर फ्री लाइव क्लासेस। फ्री लाइव क्लासेस को अनलॉक करने के लिए आपको यूज़ करना होगा मेरा रेफरल कोड PN1। इसके बाद अगर आपको ये क्लासेस अच्छे लगे तो आपको सब्सक्राइब करना होगा फॉर 1 मंथ, 3 मंथ, 6 मंथ और 12 मंथ। सब्सक्राइब करते वक्त अगर अगेन आप यूज़ करते हो मेरा रेफरल कोड PN1 तो आपको मिलेगा 10% का डिस्काउंट। लिंक आपको डिस्क्रिप्शन बॉक्स में दी हुई है। सो स्टूडेंट, यूज़ दैट लिंक, PN1 रेफरल कोड एंड अनअकैडमी ऐप को सबस्क्राईब कीजिए। इयत्ता 9वी, विषय मराठी, इंग्रजी माध्यम। आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील कविता तिफण या कवितेचे कवी आहेत विठ्ठल वाघ। या कवितेवर चर्चा करणार आहोत। कवितेस सुरुवात करण्यापूर्वी विठ्ठल वाघ या कवींचा परिचय। 1945 सुप्रसिद्ध कवी व लेखक, काळ्या मातीत माती, पंढरीच्या वाटेवर, कपाशीची चंद्रफुले, पाऊस पाणी हे कविता संग्रह, अंधार यात्रा हे नाटक, डेबू ही कादंबरी, वऱ्हाड बोली आणि इतिहास, वऱ्हाडी म्हणी इत्यादी पुस्तके प्रसिद्ध। पेरणी, बैलांविषयीचे प्रेम, पावसाच्या दिवसातील मातीचा सुगंध, शेतकऱ्यांचे स्वप्न, पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांची होणारी शेती कामांची लगबग याचे वर्णन कवीने प्रस्तुत कवितेतून केले आहे। ह्या कवितेत कवीने शेतकऱ्याविषयी बरीच माहिती दिली असून पेरणी करत असताना किंवा पाऊस आल्यावर मातीचा जो सुगंध उठतो त्यावेळेस शेतकऱ्याची परिस्थिती कशी असते, त्याला कोणती कोणती कामं असतात, कौन कौन से काम किसान करते हैं, किसानी करते वक्त उनको क्या क्या करना पड़ता है, मिट्टी की आने वाली सुगंध, शेतकऱ्याचे स्वप्न मतलब किसानों का जो सपना होता है, बारिश आने के बाद उनको क्या क्या काम करने पड़ते हैं, किस प्रकार वो अपने खेतों में काम करते हैं, इसका एक छोटा सा और सुंदर वर्णन इस कविता के माध्यम से कवि ने हमारे सामने रखा हुआ है। कविता में आए हुए कुछ नए नए शब्दों के अर्थ भी यहाँ हम समझने की कोशिश करेंगे। काया मातीत मातीत तिफन चालते, तिफन चालते, इज नाचते थय थय, ढग ढोल वाजते। काया मातीत मातीत मतलब काळ्या मातीत माती म्हणजे काली मिट्टी में। तिफण चालते, तिफण हे बीज पेरण्याचे एक यंत्र आहे जे नांगरासारखं असतं। नांगर म्हणजे हल, जो हल की तरह होता है, जिसे 2 बैलों की जोड़ी लगाई जाती है और वो खींचते चला जाता है उसे, और उसमें से ऊपर से बीज डाली जाती है और वो बीज एक लाइन से अपने खेतों में गिरते चले जाते हैं। तो त्या यंत्राला म्हणतात, उस यंत्र कहते हैं तिफण। तर काळ्या मातीत हे तिफण चालत आहे। इज नाचते थय थय, ढग ढोल वाजवते। आणि आता वीज, इज म्हणजे वीज, वीज चमकत आहेत आणि आकाशातून ढग हे काय करत आहे, ढोल वाजवत आहेत। वीज चमकत है, बिजली कड़क रही है, आकाश में से बादल ढोल बजा रहे हैं। नंदी बैलाच्या झोळीले सदाशिव हाकलते, वटी बांधून पोटाले पाराबती उनारते। नंदी बैलाची जी जोड़ी आहे, बैलों की जो जोड़ी है, जोड़ी म्हणजे जोड़ी, पैर, त्याला सदाशिव नावाचा शेतकरी हाकलत आहे, हाकारत आहे, त्याला पुढे चला म्हणत आहे। वटी बांधून पोटाले पार्वती उनारते, आणि ओटीला बियाणं बांधून ठेवलेलं आहे। पार्वती नावाची सदाशिव बरोबर काम करणारी यह एक स्त्री है पार्वती, जिसने अपने कमर के यहाँ पे बीज बांध कर रखे हुए हैं और वो लगाकर वो क्या कर रही है, तो पूरे खेतों में यहाँ से वहाँ घूम रही है। घूम रही है इन द सेंस वो भी काम कर रही है। वटी पोटाले बांधते, झोई काटीले टांगते, झोई काटीले टांगते, त्यात तांदूळ लळते, त्यात तांदूळ लळते, ढग बरसते। आता तिने काय केलं आहे, तर आपल्या ओटीला काही बियाणं बांधून ठेवलेलं आहे आणि ती पण खेतों में वो भी क्या करने वाली है, बीज रोने वाली है। लेकिन उसने क्या किया, अपना जो छोटा सा बाबू बच्चा है
त्याला झोळीमध्ये टाकले आहे. झोळी म्हटलं इथे, पण ते झोळी आहे. झोळीमध्ये तिने ठेवलं आहे आणि ती झोळी काठीला बांधली है. एक छोटा सा झूला, कपड़े का झूला बनाकर उसने अपने छोटे बेबी को उसमें डाल दिया है. और तानुल लड़ते मतलब छोटा सा बेबी, लड़ते म्हणजे रडते, वो रो रहा है. त्यात तानुल लड़ते, एक तो वो रो रहा है, ऊपर से ढग बरसते मतलब बारिश भी हो रही है. अब नंदी बैलों की जोड़ी को सदाशिव नाम का किसान क्या कर रहा है, हकाल रहा है, मतलब उसको आगे जाने के लिए इशारे कर रहा है. उसके साथ सदाशिव के साथ काम करने वाली पार्वती, जिसने अपने कमर को बीज बांध कर रखे, वो भी बीज डालने के लिए खेतों में आई हुई है. वो अपने साथ अपने छोटे बेबी को भी लेकर आई है, जो उसने काठीला बांधून एका झोळीमध्ये टाकलं आहे. झोली में उसको डाला है, सुलाया है आणि ते रडत आहे आणि त्यात पाऊस पण पडत आहे. वो छोटासा बेबी लढते मतलब रडत आहे आणि वरून पाऊससुद्धा पडत आहे. त्या तानुल लढते ढग बरसते आणि म्हणजेच ढगसुद्धा बरसत आहेत, पाऊससुद्धा पडत आहे. ईज म्हणजे वीज, झोळी म्हणजे झोळी, पाराबती म्हणजे पार्वती, तानुल म्हणजे छोटंसं बाळ. काकरात बीजवाई जसं हासर चांदणं, धरतीच्या अंगोपांगी लाळा नवसाचं गोंधणं. आता काकरात बीजवाई, आता काकरात म्हणजे शेतात म्हणजे खेतों में जहाँ पर तिफन चलाया जा रहा है एक लाइन से. बीजवाई जैसा हासर चांदणं, बीजवाई मतलब जो बीज बोए गए हैं, ऐसे लग रहा है कि हासर चांदणं, पूरे खेतों में जैसे चांद चमक रहा हो, उसका चांदणं पडला है, वो चमक रहा है, ऐसे लग रहा है. धरतीच्या अंगोपांगी मतलब पूरे धरती के शरीर पर, अंगोपांगी मतलब पूरे शरीर पर, लाळा नवसाचं गोंधणं. आता गोंधणं काय असतं तर पूर्वीच्या स्त्रिया मतलब पहले की स्त्रियां, अगर आपके घर में भी आपको अगर देखो तो पता चले कि माथे पर एक ग्रीन कलर का टीका लगाती थी, जो कभी नहीं जाता था. इंसान मर जाए तो भी वो टीका वहीं पर रहेगा ग्रीन कलर का, जिससे आजकल आप लोग टैटू बनाते हैं. तो वो जो ग्रीन कलर का टीका है त्याला म्हणतात गोंधण. अब यहाँ पर बता रहा है कि जैसे ऐसी बीज रोई गई है, ऐसे लग रहा है पूरी धरती को गोंधन कर दिया है. सरीवर सरी येती माती नाती धुती होती, तिच्या कस्तुरीचा वास भुलत जीवाले पाळते. आता इथे काय सांगितलं आपल्यावर, सरी येती माती नाती धुती मतलब सरी, बारिश होती है, जैसे मिट्टी धुल जाती है, नाती धुती मिट्टी धुल जाती है. अगदी पावसाच्या सरींनी मातीसुद्धा नाहून निघते. तिच्या कस्तुरीचा वास भूल जीवाले पाळते. तिच्या कस्तूरी, अगर सूखी मट्टी हो चारों तरफ और पहली बारिश जब होती है तब एक सुगंध आने लगता है, उसी सुगंध को कहा गया है कस्तूरीचा वास. मतलब जो मिट्टी से आने वाली सुगंध है, जैसे हमें एकदम मंत्रमुग्ध कर देती है, उसकी उस सुगंध से हम मुग्ध हो जाते हैं. तर ती जीवाले भूल पाळते म्हणजे पाळते असं सांगितलं आहे. भूत जीवाला पाळते, भूल पाहिजे इथे, भूल जीवाले पाळते, वाट साजेले पाहते, मैना वाटुली पाहते, रागू तिफन हानते ढग बरसते. आता इथे काय सांगितलं आपल्याला तर पावसाला चांगली सुरुवात होऊन सरीवर सरी बरसू लागल्या आहेत. या बरसणाऱ्या सरींमुळे माती चिंब भिजून गेली आहे आणि त्या ओल्या मातीच्या सुगंधाने जीवाला भूल पडली आहे. जशा कस्तुरी मृगाला त्याच्याकडेच असलेल्या कस्तुरीमुळे भूल पडते, अगदी तशीच संध्याकाळच्या वेळी मैना आपल्या शेतावर गेलेल्या धन्याची राघूची वाट पाहत आहे. राघू शेतात तिफण धरत आहे व पावसाची आस धरून आहे आणि ढग बरसू लागले आहेत असं म्हटलं आहे. म्हणजेच काय केलं आता राघू आणि मैना, म्हणजेच शेतकरी मध्ये शेतात काम करणारे ते पती पत्नी. तर राघू म्हणजे तो शेतकरी आणि मैना म्हणजे त्याची पत्नी. तर हे काय, पत्नी त्याची वाट बघत बसली आहे आणि शेतकरी मात्र पावसाची वाट बघ. वला टाकती तिफन शितू वखर पाहेते, पाणी भिजल ढेकुळ लोणी पायाला वाटते. वखर म्हणजे काय, आता वला टाकती तिफन शितू वखर पहते, म्हणजे जो बीज रोया गया है अब उसके ऊपर मिट्टी डालने का समय हो गया है, और जैसे उसके ऊपर मिट्टी डालेंगी और बारिश आएगी
और पानी से पूरी मिट्टी जैसे लोनी पायाले लागते। लोनी म्हणजे लोणी आणि ढेकूळ मतलब जो मिट्टी के बड़े बड़े पत्थर होते जो आसानी से फूट जाते त्याला ढेकूळ असं म्हणतात, ढेकूळ म्हणतात त्याला। ते कसं लागत आहे तर लोण्यासारखं एकदम सॉफ्ट सॉफ्ट लागत आहे। काळ्या ढेकळात डोया हिरवं सपन पाहते। काळ्या ढेकळात म्हणजे काळ्या मातीत, डोया म्हणजे डोळ्यात, काळ्या मातीत बसून आपण डोळ्यातून ते हिरवं स्वप्न बघत आहेत, म्हणजे अगदी पूर्ण शेती हिरवीगार झाली आहे असं स्वप्न ते पाहत आहेत। डोया सपन पाहते, काटा पायात रुतते। पण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पायात काटा रुततो आणि तेव्हाच हे स्वप्न मतलब मेहनत कष्ट करते वक्त पैरों में कितने जख्म हो जाते हैं उसको निग्लेक्ट करके ये किसान काम करते रहते हैं। काटा पायात रुतते, लाल रगट सांडते, हिरवं सपन फुलते, हिरवं सपन फुलते, ढग बरसते। म्हणजेच काय तर काटा पायात रुतते मतलब पैर में काटा चुभता है, लाल रगत सांडते और लाल रक्त सांडते, तेव्हाच कुठे हिरवं स्वप्न फुलत असतं आणि हे स्वप्न फुलत असताना सुद्धा वरून पाऊस पडत असतो असे कवी म्हणतात। आता इथे काय शब्द आलेत, काया म्हणजे काळ्या, लोनी म्हणजेच लोणी, हिरवं म्हणजे हिरवं ग्रीन कलर, ग्रीन चारों तरफ हरियाली छाई हुई है ऐसे, डोया म्हणजे डोळा, सपन म्हणजे स्वप्न, रगत म्हणजे रक्त, सपन म्हणजे स्वप्न, ते सांगितलं आपण आताच। तर अशा प्रकारचे आलेले शब्द आहेत। यांनी इथे तेच सांगितलं आहे की शेतकरी शेतात काम करत असताना त्याला बरेच जखमा होतात, काटे लागतात त्याला आणि पायातून रक्त वाहत असतं, तरी त्याच्या दुर्लक्ष करून तो शेतात काम करतो आणि पूर्ण शेत सुंदर हिरवं धनधान्य तिथे येईल असं स्वप्न ते बघत असतात। त्यांच्या डोळ्यात एकच स्वप्न असतं की माझं शेत खुलू दे, सुंदर धनधान्य येऊ दे, लोकांपर्यंत ते पोहोचू दे, असे स्वप्न शेतकरी पाहत असतात। अशा प्रकारे कविता पूर्ण झाली। धन्यवाद। थँक्यू सो मच।